नमस्कार सर्वांना. तर आता रात्र झाली आहे आणि मी स्वयंपाक केलाच नाही. तर आता आम्ही रात्रीच्या मेल्यामध्ये जात आहोत. खूप वर्षानंतर मी तर कधीच नाही गेले इतक्या मेल्यामध्ये. तर आज आम्ही आता चाललो आहोत रात्रीच्या मेल्यामध्ये. तर चला दाखवतो तुम्हाला. पण इथे शिवरात्रीचा मेला कसा भरतो. आमच्या घरामागच भरतो. इथून तर जवळ दिसते पण जायला दूर आहे. तर जातो आता आणि पाहतो. मी पण नाही पाहिला तो मेला. तर मेला यात्रा शिवरात्रीचा. चला मग आता आपण जाऊ निघालो आणि मेल्यामध्ये गर्दी खूप आहे. तिकडल्या मेल्यामध्ये तर लयच गर्दी आहे. तिकडे अंदरच नाही गेलो. बांगड्या वगैरे सगळं आहे. मोठा मेला आहे भरलेला. सगळं आहे. આપણે આ સંસારમાં કેમ આવ્યા છે અને આપણા વિધિ ગુણોને આપણે ફરીથી જાગૃત કરીએ. गेलोय ना, आलोय घरी. 15 मिनिटात जाणं नाही येणं. भीड तर नाही होती म्हणा, कम होती. थोडीशी होतीच भीड, पण थोडीशी कम होती. खूप सारं घेण्यालायकीचं होतं. पण लहान बाबू होता ना, त्याच्यानं ह्या झोपासाठी चिडचिड करायला लागला होता आणि मग झोपून गेला. आणि तानियानं काय घेतलं, तानियानं बलून घेतलं. गॅसवाले बलून होईये नाही ना, नायट्रोजन गॅस. एक आणि ते दोन बलून घेतलं. तर आता चालल्या माझ्या स्वयंपाक करायची तयारी. तर आज बघा मी खूप सारं काही बनवत आहे. डाळ बनवत आहे शेवग्याच्या शेंगा टाकून. इकडे ह्या शेंगाने गुजरातीमध्ये काय म्हणते बऱ्या, काय म्हणते म्हणजे नाही माहित. सरोगा. इकडे गुजरातीमध्ये अहमदाबादले ह्या शेंगाने सरोगा म्हणते. आणि आपल्या इकडे म्हणजे मुंगल्याच्या शेंगा, कोणी कुकडे शेवग्याच्या शेंगा म्हणते आणि इंग्लिश मध्ये याने म्हणते ड्रमस्टिक. तर मी हे डाळमध्ये हे भाजी बनवतो. आणि तिकडे टाकलंय मी फणस. उकडून दाखव बाबू. उकडायला टाकलं वरतं टाकव. त्याच्यामध्ये कढईमध्ये फणस आहे आणि तिथं भात ठेवला आणि कुकरमध्ये डाळ ठेवली. आणि इकडे चालू आहे तयारी मुंगण्याच्या शेंगा सोलण्याची. तर मी अशा शिलून घेतो. कोणी असं करते पण त्यानं पूर्ण निघत नाही. असं शिरल्यानं मस्त पूर्ण शिरकं निघून जाते. तर मी आता शेंगा शिलून घेतो एवढं. आणि छकुलीनं तानियानं म्हटलं अजून भजे बनव. तर तानियासाठी अजून भजे बनवतो. काल बनवलं होतं मी, खूप काही बनवलं होतं काल. मस्त पुरी, खीर, कढी, भात, पण भजे नव्हते बनवले. आलू वांग्याची भाजी बनवली होती. तर आज भजे बनवतो. तर आता भजे काढत आहे. कांदा आणि एकच मिरची टाकली. तर महाशिवरात्रीच्या दिवशीच आम्ही मेला पाहायला गेलो होतो. 2 दिवसाचा मेला राहते, पण भीड खूप होती. बाबू लहान असल्यामुळे अंदर गेलो नाही. पुढच्या वर्षी फुल एन्जॉय करू त्या मेल्यामध्ये. मस्त एकदम छान मेला होता. छान वाटलं मला. तर आता मी भजे काढते. तर आज भी मेला आहे. आज थोडा कमी असून पण आज भी मेला आहे. 3-4 दिवसाच्या बाद आहे. तर मी आता भजे टाकतो. इथं भजे काढतो. मस्त फ्राय झालं ते. मस्त भजे निघून थोडंसं दूर भी करायचं आहे. मला दाखवते असं बघून करताना.
तर स्वयंपाक झाला, जेवण झालं आणि माझं बी जेवण झालं. आता कपडे वगैरे काढून ठेवले. आणि हे बघा त्या दिवस शिवरात्री पासून मेला आजही चालू आहे. दाखवतो तुम्हाला काल नाही आमच्या घरात. काल नाही चालू होता, आज चालू आहे. आज चालू झाला. तर आमच्या घरातूनच दिसते तू- मेला, पण दूर आहे, पण इथून दिसते. 7व्या माल्यावर आहे ना आपण, म्हणून इथून दिसते. दाखवतो मी. आजही चालू आहे मेला. वा हे चक्र घुमून राहिलं. पहा तिथंच घुमून ते. हा झुला आहे मोठा जो चमकून राहिला. झुला आहे ओ पहा तिथं लाईट. आणि इकडे फोक्स लाईट आहे. कुठं आहे हो? तिथं बंद झाले. हा आहे ना, हे इथं ते दिसते ना. आणि इकडे हे मंदिर आहे. हे 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 दोन दिसते ना, हे मंदिर आहे. असा मेला आहे तिथं. आणि हे इकडे मस्त पुरा अंधार आहे, अंधार आहे. आम्ही तिथं गेलो होतो आम्ही. आणि आम्ही तिकडे मेला दाखवून राहिलो. इकडे बाबू आवाज देऊन राहिला होता, मम्मी कुठे गेली, मम्मी कुठे गेली, मम्मी इकडे. आम्ही मेला पाहतो तो. चला चला आता बाबूला झोप आली. 11 सव्वा 11 वाजले रात्रीचे. आता गुड नाईट बोल बाबू. गुड नाईट. गुड नाईट. तब तक के लिए बाय बाय. बाय बाय, टेक केअर. आलो बाबू. गुड नाईट बोल मा. गुड नाईट. गुड नाईट. हा गुड. कॅमेरा आणला म्हणजे असा नेमचाच पाहते, त्याला माहित होऊन जाते. सायकल 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 सायकल. बस बस, राहू दे राहू दे राहू दे राहू दे.